इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शहरवासियांना गेल्या काही दिवसांपासून रस्त्यातील खड्ड्यांनी त्रस्त केले. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीधारकांना दुचाकी लावताना चालवताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. नाशिकचे खड्डे राज्यात सर्वदूर पसरल्याने आणि पोहोचल्याने नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी तातडीनं महापालिका अधिकारी आणि ठेकेदारांची बैठक बोलावत शहरातील रस्ते तातडीनं बुजवण्याची कार्यवाही सुरू केल्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 25 नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी प्रभागातील प्रमुख रस्ते बुजवण्यासाठी थेट रस्त्यावर धाव घेतली. प्रभागातील मुख्य रस्ता असणाऱ्या त्रिमूर्ती चौक परिसरात स्वतः नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन रस्त्यावरील खड्डे योग्यरित्या बुजवले जात आहेत की नाही याची खातरजमा करून घेतली. नाशिक महानगरपालिकेतील अभ्यासू नगरसेवक म्हणून ख्याती असलेल्या सुधाकर बडगुजर यांनी प्रभागातील खड्डे बुजवण्यासाठी प्रत्यक्षात काम सुरू झाल्याने पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हेमगौरी आहेराडके यांचे आभार मानले. पावसाचा जोर जो मोठ्या प्रमाणावर झाला, संततधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आणि काही विकास कामही चालू आहेत, त्यामुळे पण काही ठिकाणी खड्डे आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही, परंतु गिरीश भाऊंनी जिल्हा परिषदमध्ये कुंभमेळा मंत्री म्हणून ज्यावेळेस सिंहस्थाची बैठक घेतली त्यावेळेस प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला बोलून त्यांनी सांगितलं, झापलं की तुम्ही किती वेळ वाट बघणार नाशिककरांचा खड्डे बुजवण्यासाठी. तात्काळ खड्डे बुजवून द्या, 3 दिवसात मला खड्डे बुजवून पाहिजे अशी ताकीद दिल्यानंतर खऱ्या अर्थाने कालपासून खड्डे बुजवायला सुरुवात झाली. माझ्या प्रभागात सुद्धा त्रिमूर्ती चौकामध्ये अनेक खड्डे बुजवले, अजूनही बाकी आहेत. परंतु जशी पावसाची उघडीप मिळेल त्यानुसार 3 ते 4 दिवसात शहरातील पूर्ण खड्डे बुजवण्याचा प्रोग्राम महापौर असतील, स्थायी समिती चेअरमन असतील, उपमहापौर असतील, पदाधिकारी असतील, यांनी सर्वांनी ठरवले आहे की प्रशासनाला सहकार्य करायचं आणि नाशिक हा खड्डामुक्त करायचा आणि ते खड्डामुक्त करण्याचं काम त्या दिशेने प्रशासनात चालू आहे. प्रशासनसुद्धा ॲक्टिव्ह मोडवरती आहे आणि सन्माननीय आयुक्त मनीषा खत्री ताई ह्यासुद्धा चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या 3-4 दिवसात शहरातील संपूर्ण खड्डे बुजवले जातील ही मला खात्री आहे. कोल्ड मिक्स जे डांबर आहे त्याचा वापर करून आणि GSB1 GSB2चं मटेरियल मिक्स करून ते खड्डे बुजवण्याचं काम ते कॉम्पॅक्शन ज्या पद्धतीने केलं जातं आहे, मला असं वाटतं खड्डे प्रॉपर पद्धतीने बुजवले जातात, त्यामुळे पुन्हा या ठिकाणी त्या ठिकाणी खड्डे होतील असं मला वाटत नाही. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.